गोष्टी एका दिवसानं आता तुम्ही आणि काय खेळताय? जुम्मा जुम्मा आहे तुमचा. आम्हाला असं संदीप पायगुडे एकदा म्हणाले होते, अंधेकर म्हणाले होते जुम्मा जुम्मा आहे काय, तुम्ही शालेय मॅचेस खेळता 48 किलोच्या 50 किलोच्या आणि तुम्ही काय मोठे खेळाडू झालात का, मोठे कोच झालात का, मला म्हणाले होते बापू. मग त्यानंतर मी ठरवलं आपलं खोलागट खेळायचं आहे. काय खोलागटच खेळायचा, चांगला खेळायचा. आज माझ्या संघाला प्रॅक्टिस चालू होऊन 9 वर्ष झाले पूर्ण. 9 वर्षानंतर आता आमची मनीषा, भूमिका, त्या मोठ्या मुली आहेत, त्या 22-21 वर्षाच्या झाल्या ना. मग आपलं किती वर्ष खेळायचं, मग खेळातनं काय फायदा हा का नाही, हा पण विषय. आणि बघा तुमच्या कोचचा याच्यात काही सिलेक्शनमध्ये दोष नसतो बरं का. काही लोकांचा एक समज असतो की कोचनं नाव सुचवलं, कोचनं घेतलं. अजिबात नाही. तुम्हाला माहिती मी कुमार गटाला सिलेक्टर होतो, माहिती आहे का नाही? सिलेक्शन कसं होतं? डावा कॉर्नर, उजवा कॉर्नर, दोन्ही पाचवे, 3 रेडर, हे टीमचा फॉर्म्युला ठरला आहे. ते पण त्यातले टॉपचे, महाराष्ट्रातले टॉपचे नॅशनलसाठी. आणि खालच्या लेवलला बी, जिल्हा लेवलला पण हे सिलेक्शनचा क्रायटेरिया आहे. मग कोणी सुचवलं नाव म्हणून काय थोडंच घेतलं जातं. होऊ शकतं का असं? सुचवलं म्हणजे घेता येतं का नाव? होत नाही बरं का. तुम्ही कायम डोक्यात घ्यायचं, तुमच्याकडे तुम्ही बाप असाल, खेळामध्ये वस्ताद असाल तरच. म्हणून तुम्हाला किती वर्ष खेळायचे आणि ओपनपर्यंत खेळायचे. ज्या मुलीला मिळालं काही नॅशनल, स्टेट, तुमच्या आता 4 मुली नॅशनल झाल्या वाटतं ना आता स्कूलला, 3 झाल्या ना. कोण कोण होतं हातवर करा. ठीक आहे, तुमचं अभिनंदन. पण एवढ्यावर तुम्ही थांबू नका. तुम्ही बाकीच्या मुली, लहान मुलींना सांभाळलं पाहिजे, जपलं पाहिजे. शेवटच्या टोकाची जी मुलगी आपल्या मदतीला कव्हरला उभी असते, तिच्यामुळं आपण नॅशनल झालेलो असतो. म्हणून ती आपण घरी व्हायचं, माघार घ्यायची, पण तिला टीममध्ये सांभाळायचं. तिला नाही ना जपलं तर तुमची टीम राहणार का? नाही राहणार. आणि आज ना उद्या त्या तिघीसारखं बाकीच्या मुलींनी होण्याचा प्रयत्न करायचा. त्यांचं सिलेक्शन वशिला दिशेला फार कमी गोष्ट आहे. कोचला सुद्धा भिकाऱ्यासारखं सिलेक्टरच्या पुढं उभं राहावं लागतं आणि पटवून सांगावं लागतं, बाबा घ्या हो जरा, बघा तिचा खेळ बघा. 3-3 सिलेक्टर असतात, ते एकत्र बसून विचार करतात. बापू तुमचं कष्ट खूप आहे हा. विशेषतः हे ग्राउंड तुम्ही मस्त डेव्हलप केलं आहे, मला खूप आवडलं. या ग्रामीण भागामध्ये अशी कबड्डी डेव्हलप करणं, ग्रामीण भागातल्या मुलींना बापू असं तुम्ही या खेळाविषयी आवड निर्माण केली आणि खूप नावाला संघ आणला आहे. संघाबरोबर या गावाचं नाव मोठं झालं आहे. खरं तर बापूची वरात काढली पाहिजे वाजत गाजत. एवढा मोठा माणूस तुमच्या गावाला लाभलेला आहे. तसं तुमच्या बऱ्याच काहीतरी मला वाटतं तुम्ही मिरवणुका पण झालेल्या आहेत. मी पण केलं होतं माझा संघ शालेयला जिंकल्यानंतर. बैलगाडीमध्ये मुली बसवल्या, सगळ्याला फेटे बांधले, ढोल ताशान, भालगीन भिलगीन, गुलालन, फटाकेन फिटाकेन जोरात. का ना करावं, का नाही करावं, आपण का नाही करावं? आपणच आपल्या मुलांचं कौतुक नाही करत तर दुसरे बाहेरचे येऊन करतील का? आपणच आपल्या मुलांना मोठं केलं पाहिजे, त्याचं नाव मोठं केलं पाहिजे. तुम्हाला सगळ्याला माहिती पाहिजे आपण का खेळतोय. तर संघासाठी तर खेळतो, ग्राउंडसाठी, गुरुसाठी खेळतो, आपल्या करिअरसाठी पण खेळतो. आपलं करिअर पण झालं पाहिजे ना. नुसतं खेळायचं, गुडघे फोडून घ्यायचे, हात मोडून घ्यायचे, काय काम आहे त्याचं? जर तुम्ही 5-5 जरी नॅशनल खेळलात ना, नोकरी नाही आहे, काय फायदा नाही त्याचा. त्याच्यावरून तुम्हाला जोडीला अभ्यास करायला लागेल. बरोबर? तुम्हाला एक नॅशनल मिळाली म्हणजे तुम्हाला चालायला मिळालेली एक काठी आहे टेका जाण्यासाठी. त्याच्याबरोबर तुम्हाला शिक्षण नसेल तर काय उपयोगाचं आहे? आता बघा माझ्या संघातल्या मुली पोलीस भरतीला बऱ्याचशा गेल्या, होतील पोलीस, पण त्या PSI व्हायला पाहिजेत. कारण तुम्ही 6 नॅशनल आहेत आणि तुम्ही काय मागताय? पोलीस व्हायचं. पोलीस का व्हायचं म्हणताय तुम्ही सांगा बरं? तर तुम्ही अभ्यासात कमी आहेत ना. तुम्ही उत्तर द्या. PSIच्या 5 जागा शिल्लक आहेत आणि पोलिसाच्या 100 जागा शिल्लक आहेत. 100 जागेला 1 लाख अर्ज आले.
आणि त्या 5 जागेला ते 10 पण अर्ज आले नाही. तिथं 10 अर्ज का आले नाहीत सांगा बरं खेळाडूचे? ते अभ्यासात कमी आहेत ना. तिथं अभ्यास लागतो, इथं काय नाही, ग्राउंड थोडाफार अभ्यास. पण इथल्या पगारात आणि तिथल्या पगारात आणि इथल्या रोबाबात आणि तिथल्या रोबाबात काही फरक आहे का नाही? नाही कळलं तुम्हाला? कळलं की नाही कळलं? काय कळलं? कुणाला कळलेलं आहे? मोठं पद घ्यायचं असेल तर काय पाहिजे? अभ्यास पाहिजे, वर्गातला अभ्यास पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्हाला नॅशनल असेल तर ते पद मिळणार आहे एकदम सोपं. कारण तिथं किती जागा होत्या? किती जागा होत्या तिथं? 5. अर्ज किती आलेत? 10. आणि इथं 100 जागा आहेत आणि अर्ज किती आलेत? 1 लाख. इथं फाईट जास्त आहे का तिथं फाईट जास्त आहे? इथं फाईट जास्त आहे ना. तिथं 10च एका जागेसाठी 2च अर्ज आलेत ना. रुबाब कुठं जास्त आहे? इकडं का इकडं? इकडं. हॅट, टोपी, रिव्हॉल्वर, हे रुबाब कुठं आहे मला सांगा ना तुम्ही. त्याच्या हाताखाली PSIच्या हाताखाली 50 पोलीस असतील, तहसीलदारच्या हाताखाली जिल्हा असेल, तालुका असेल, जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली जिल्हा असेल. मग मोठी पोस्ट काढण्यासाठी खेळाबरोबर अभ्यासही पाहिजे. नाही पटलं तुम्हाला? तुम्ही खेळाच्या बाबतीत तुमच्या कोचनं तुम्हाला काही कमी पडू दिलेलं नाही. उलट जे मी शिकवू शकत नाही ते तुमचे कोच शिकवतात. मी पाहिलं तुमचं सिंगल टॅकल किंवा तुमचे ब्लॉक, थ्रो, चेन हे अफलातून असतं. मी बघतो ना तेव्हा म्हणत असतो. मला ते इथे झालेल्या मॅचेस आठवल्या त्या चिखलीला. मी भूमीला सांगितलं होतं त्या पोरीच्या पुढं जाऊ नको, नौटंकी करू नको, त्या तुला टाकतील. भूमीला ओळखता ना तुम्ही सगळे? हां, तिनं केलं नाटक, टाकली तुम्ही तिला. आणि मग सांगितलं बघ तुला काय बोललो होतो, त्यांना हलक्यात घेऊ नको. त्या मुली कष्ट करतात, त्यांची सर कष्ट करतात आणि ते काय अशाच काय झोपेतून उठून खेळायला आलेले नाही आहेत. ग्राउंड चांगलं आहे त्यांचं, फिटनेस चांगला आहे. मी कायम स्टेटस त्यांचे बघत असतो. आणि मी स्टेटस बघतो म्हणजे तुमचा अभ्यास करतो. ही काय करते, ती काय करते, तुम्हाला काय वाटलं का? आणि मी जसा अभ्यास करतो ना, चांगला कोणताही कोच तुमच्या संघाचा अभ्यास करतो की या पोरी जर खेळायला आल्या तर ह्यांना कसं हरवायचे. बरोबर आहे का नाही? म्हणून बापू सगळं तुम्हाला सांगतो, तुम्ही काय सगळे हत्यारं स्टेटसला टाकत जाऊ नका. तुमच्याकडे काय रिव्हॉल्वर आहे, बंदूक आहे, तोफगोळा आहे, हे सगळं तुम्ही टाकून दाखवताय लोकांना की हे माझ्याकडे सगळं आहे. मग आमच्यासारखा विचार करतो ह्याचा लवकरच तोफगोळा संपवून टाकायचा. तोफगोळा म्हणजे समजा तुमची कोण रेडर आहे उंच काय हां आराध्य आहे. हां, मग ही जी मुलगी आहे ही संपवली की रेडरच संपली. आमचं गणितच पक्क झालं. मग आमच्यासारखा कोच म्हणतो काय बाबा बसली ती आता घ्या लोन टाकून. बरोबर. म्हणून आपल्याकडचं मटेरियल आहे ना हे दाखवायचं नाही कधी कधी. तुम्हाला खुश करण्यासाठी दाखवलं जातं. इट्स ओके. परंतु मी काय माझ्या ग्राउंडवर चाललं, मी स्टेटसला काही टाकत नाही. आता जरा टाकतो मुलींना खुश करण्यासाठी. आता त्या लहान बच्चे खेळल्या ना पुण्यामध्ये तुमच्याबरोबर, नाही का किशोर गट खेळल्या, त्यांचं जरा स्किल बिल टाकलं थोडंसं मी. पण टाकू नये. त्याने काय होतं आहे, पब्लिसिटी तुमची होती पण तुमचा खेळ पण ओपन होतो सगळा. बाहेरच्या लोकांना काय करावं ते कळतं. म्हणजे तुम्हाला 20, 22, 25 वर्षापर्यंत कबड्डी खेळायची. तुम्हाला माहिती आहे आता तुमची सायली किरपाळ्याने निवड केलेली, निवड समितीवरतीच होती ना. ती मला सांगा किती वर्ष झालं त्या राजमाताकडे खेळती. बरोबर. आपला जन्म झाला नाही तेव्हापासून ती खेळती. आणि आज ती अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आहे पुण्यामध्ये, आहे का नाही? इतके दिवस तुम्हाला टिकायचं असेल, इतके दिवस तुमचा संघ टिकवायचा असेल तर ही संख्या पण कमी आहे तुमची. बरोबर. एका संघात 14 मुली लागतात आता. बरोबर. संख्या कमी आहे का नाही? पुन्हा तुमचे रुसवे फुगवे काय असेल तर काढून टाका सगळे. आपण संघामुळं मोठा आहे, संघ आपल्यामुळं मोठा नाही.